रायझिंग स्टार आणि टायटन 11. चला देवराम पाटील यांच्या शुभ हस्ते. हॅलो. चला तर पहिलाच मॅचचा सामना आणि टॉप देवराम पाटील साहेब. चला टायटनने कॉल्स केलेला आहे परंतु टायटन्स कडे मात्र टॉस झालाय. टायटन्सचे कर्णधार या उपस्थित आहे. आपण टॉस जिंकला तर प्रथमतः काय करण्याचा निर्णय असेल? बॉलिंग. बॉलिंग. त्याच्या विरुद्ध रायझिंग स्टारचे कर्णधार आहेत. रायझिंग स्टार आपण जर टॉस जिंकला असता प्रथमतः तर प्रथम काय करण्याचा निर्णय असता? बॅटिंग. तू तसं काही दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. टायटन्स 11 या सगळ्यांनी टॉस जिंकला आणि चूज टू फील्ड अशी भूमिका मात्र या ठिकाणी केली. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या सामन्याकडे. पहिलाच सामना आहे आपण पाहत आहोत मित्रांनो. नव भारत प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचं पर्व आहे ते दुसरं. जाऊया मॅच. थँक्यू सो मच. विनायक. दोन खुर्च्या दे ना. वरच्या खुर्च्या दे. तुम्ही वरती बसा ना. तुम्ही वरती बसा. चलो उतरो. चला लहान पोरं. सामना थांबवायचा 2 मिनिटं. रायझिंग स्टारचा एक प्लेअर वरती येऊन बसायचं. रायझिंग स्टार 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. रायझिंग स्टार. चला रायझिंग स्टारचा एक 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बो बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. जिसको सबका नाम पता है ऐसा भेजो. टाइटन ने टॉस जीता, फील्डिंग लिया. एक सेकंड. बॅट्समॅनचे नाव?
चला, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मात्र या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू मात्र येतो तो सोयरचा व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. विघ्नेच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. सलाम निकल जा तो डॉट बॉल ना, एक रन आहे ना आत्ताचा, नाही डॉट बॉल आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 1 धाव. पहिलं षटक मात्र हातावतो तो विघ्नेश. आणि यावेळेस ये लगा NPL चौकार. क्या बात है. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी झालेली आहे स्पर्धेची. चौकाराने चांगली कामगिरी करत आहे तो फलंदाज आकाश. आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय और एक रनों का इजाफा होते हुए और स्कोर जा चुका है 6 रनों पर. पहली ओवर यहाँ पे बड़ा शॉट मारने का प्रयास, एक और रनों का इजाफा होते हुए स्कोर बोर्ड जा चुका है 7 रनों पर. 1 to go. और यहाँ पर विकेट का पतन होते हुए पहला खिलाड़ी आकाश पैवेलियन की तरफ. आकाश की जगह पर नए बल्लेबाज यहां पर स्ट्राइक पे आशुतोष. चला, तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 7 आणि दुसरं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो आधी. नो बॉल, नोचा इशारा तो +1 अशा 2 धावा आताच्या. नो +1, 9 धावा धावफलकावरती. चला, बॅटीची कडा होती. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाते. 10 धावा. नो बॉल, 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. आणि यावेळेस त्रिफळाची विकेटचं पतन. आणखीन एक गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतोय आणि आता मात्र माघारावं लागतंय. अच्छा, चला, नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो आर्यन. डावकरी हाताचा हा फलंदाज यावेळेस मात्र आल्या पहिला चेंडूला सन्मान दिला. क्या बात आहे. आणि आता मात्र चेंडू भिरकावतोय आणि थेट यष्टांच्या बाहेर चेंडू आदळतोय. नो बॉलचा करार येतोय. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. 12 धावा धावफलकावर. पाहूया धावबादचा प्रयत्न होतो का. विकेटचं पतन. धावबादचा प्रयत्न होता परंतु त्याच्यामध्ये अपयशस्वी ठरला जातोय फलंदाज आणि त्याचं प्रत्युत्तर आपण पाहतोय तर आणखीन एक गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय. आशुतोष मात्र आउट होतोय आणि आशुतोषची जागा भरून काढण्यासाठी रोहित. पुन्हा एकदा नो बॉलचा करार येतोय आणि चला, रहिवाशींना देखील विनंती असेल खाली काही टाकू नका. चला, आणखीन एक डी मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव मात्र जोडली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु आतिश त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. क्रमांक या ठिकाणी दुसरं संपन्न होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचा आपण बोर्ड पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय ते 14 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ मात्र आतापर्यंत संपन्न झाला आणि 12 चेंडूमध्ये मात्र धावसंख्या झाली ती 14.
तिसरं षटक मात्र हाताळतो तो अभिषेक. नो बॉल. अभिषेकच्या हाती तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र सोपवण्यात आलेली आहे. आणखीन एक वाईट बॉल. चला पहिला नो आणि दुसरा वाईट. तर मात्र अतिरिक्त धावांचा पाऊस मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आता मात्र पाहायचा डाव बाद होतो का आणि विकेटचं पतन. तर नक्कीच पंचांची भूमिका पार पडत असताना प्रमुख पंच मात्र भीमराव पाटील आणि लेख पंच राज नायर अशी मात्र पंचांची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो मोहन. चला मात्र रोहितच्या खात्यात एक धाव नक्कीच जोडली जाते. सायकला चला अवंतर चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. अभिषेक यावेळेस मात्र पायाचा धाव बाद होईल का. यष्टीरक्षक होता परंतु त्याच्या हातामध्ये काही चेंडू सापडला नाही आणि सुखरूप खेळपट्टी होती. रोहित मोहन आणि रोहित दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल आहेत. मोठा फटका. क्या बात है. विघ्नेश चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. संघाचा कर्णधार म्हणून ज्याला आपण आज या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. चेंडू मात्र शेवटचा असेल. अंतिम 5 चेंडू आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक. क्या बात आहे. मनगडीचा वापर करत असताना पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू पाठवलाय आणि या एकेरी धावेने मात्र षटकाची देखील समाप्ती केली जाते. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. 18 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. 21. चला आणि थर्ड पंचांची भूमिका मात्र या ठिकाणी अमर लोंढे पाहत आहेत. तर 3 पंच मात्र या स्पर्धेला लाभले गेलेले आहेत. तर प्रमुख पंच भीमराव पाटील, लेख पंच राज नायर आणि थर्ड पंच मात्र अमर लोंढे अशी पंचांची भूमिका पार पडत. छान गोलंदाजीचा वापर मात्र या ठिकाणी केला जातोय. दोन्ही चेंडू निर्धाव येतात. ओके चला पहिल्या एकदा मोठा फटका. चेंडू अडवण्याचा प्रयत्न विघ्नेश कडनं चूक होते आणि आता मात्र त्याचं प्रतिउत्तर चेंडू बिर्र काऊन लावलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. धावसंख्या झाली ती 26 आणि आता मात्र रोहितच्या खेळीचा अंत होतोय. रोहितला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला आणि रोहितची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो चला मावी. नवीन खेळाडू मावी. चला मावी स्ट्राईकला होतोय. चेंडू मात्र खर्च झाले ते 4. 2 गो. यावेळेस क्या बात है. विकेटचं पतन. मावी आला आणि मावी गेला. गोल्डन डकचा शिकार होत असताना मावीची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो श्रीओम. ओके 1 गो. आणि चला 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 28 धावांचं लक्ष आहे टीम टायटन 11 या संघाला. चला टायटन 11 संघाला 28 धावांचं लक्ष आहे आणि रायझिंग स्टार चला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रायझिंग स्टार टाइमपास नको. यापुढील होणारा सामना PS वर्सेस सुपर किंग
या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉससाठी सज्ज राहायचंय. PS वर्सेस सुपर किंग या पुढील होणारा सामना. चला 2 मिनिटं थांबायचंय पंच, तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दोन मिनिटं चला बॅट्समॅनची नावं सांगायची. विघ्नेश साईकला आणि नॉन साईकला आतिश, गोलंदाज आशुतोष. चला तर सुरुवात मात्र सुंदर. आशुतोषच्या हातात मध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. 28 धावांचा पाठलाग यावेळेस पाहायचं आहे. पंच काय आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. हा नो बॉल आहे. पहिल्याच नो बॉलने मात्र सुरुवात झालेली आहे आणि आता मात्र चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा ट्रायबल होतोय. धावसंख्या आणखीन 1ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. 1 चेंडू आणि 2 धावा. आणखीन 1 धाव. 2 बॉल झाले ना. चला 3 धावा, 2 चेंडू आणि 3 धावा. 28 धावांचा पाठलाग. पहिलं षटक आशुतोषला आणि यावेळेस विकेटच्या पताने विघ्नेश मात्र तंबूच्या आसऱ्याला परततो. चांगली कामगिरी मात्र त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली होती मागच्या स्पर्धेमध्ये. अर्थातच 26 जानेवारी या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेला देखील त्यांच्याकडनं चांगली कामगिरी, परंतु आता मात्र विघ्नेशच्या खेळीचा अंत होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होईल. तो नाव सांगायचं बॅट्समॅनचं अभिषेक. क्या बात है. चेंडू सुंदररित्या अडवला जातोय. गोलंदाज आशुतोष चांगली कामगिरी करतोय. धावबादचा प्रयत्न जरूर होता. रोहित कडून थ्रो केला जातो परंतु धावबाद काही आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. चांगली कामगिरी आणि चला पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्येचं फळक पाहत होते आपण 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. अजून 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ सज्ज झालाय. तो मात्र टायटन 11. चला तर या ठिकाणी या स्पर्धेला मात्र ज्यांचा हातभार लाभला अर्थातच कोमल गुप्ता मॅडमला मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर याचं स्थान बनवायचं. या स्पर्धेची मात्र शोभा वाढवायची. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तर डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. नो +1. चला आताच्या 2 धावा. नो +1. यावेळेस मोठा फटका चेंडूला पाठवला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, परंतु विकेटचं पतन येत आहे. आणखीन 1 धाव, आणखीन 1 विकेट तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या झाली ती 8. चला बॅटरचं नाव सांगायचंय. आदित्य उर्फ आदी. क्या बात आहे. रोहित चांगली कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी. चेंडू मात्र सुरेखरित्या अडवला जातो रोहितच्या माध्यमातून.
आता मात्र बॅटीची कडा घेऊन पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. स्कोरबोर्ड 9 रन और एक डॉट बॉल आता हुआ यहाँ पर. बॉल 5 1 टू गो. क्या बात है, क्या बात है. और एक डॉट बॉल आता हुआ और यहाँ पर 2 ओवर समाप्त होते हुए 2 ओवर समाप्ति के बाद में स्कोरबोर्ड जा चुका है 9 रन. अभी भी 12 बॉल और 19 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. 12 गेंदें बची है और 12 गेंदों में 19 रनों की आवश्यकता. आकाश तीसरी ओवर लेकर यहां पर नए गेंदबाज आकाश. यहां पर देखना है व्हाइट बॉल का इशारा आता हुआ हमारे अंपायर भीमराव पाटिल. और एक रनों का इजाफा. डिक्लेयर जोन में ये गेंद जाती हुई 11 रन स्कोरबोर्ड पे लग चुके हैं. अरे कौन है यार. तीसरा ओवर यहां पर चलता हुआ. नो बॉल वाज +1. 2 रन का इजाफा होते हुए नो बॉल यहां पर करार करते हुए हमारे अंपायर नो बॉल प्लस विकेट. और यहां पर नो बॉल का और एक रन खाते में जोड़ दिया जाएगा और इसी के साथ में 14 रनों का स्कोरबोर्ड यहां पर लग चुका है. अरे दे उधर. अरे अपोजिट में. और कमेटी अपन ये सब बोल नहीं सकते. बच्चे लोग का मनोबल डालना है, आदत है. भाई फिर ऐसा है तो फिर ये मेरा भी टीम है उधर एक. वेल डन, वेल डन. अरे और एक रनों का इजाफा होते हुए 16 रन ना. 4 बॉल हुआ 16 रन. चला 2 टू गो. तर आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव संख्या झाली ती 17. शेवटचा चेंडू असेल. अरे बॉल लेना. अरे बॉल लेने. अंदर गया बॉल. ये रुक गया. अरे ये ले आया. VIP आएगा तो भाई. और यहाँ पर बड़ा हिट मारने का प्रयास था, देखने मिला डॉट बॉल. और 3 ओवर का यहाँ पर खेल समाप्त होता हुआ और स्कोरबोर्ड जा चुका है 17. 6 गेंदें बची हैं और 6 गेंदों में जीतने के लिए चाहिए 11 रन. दो रन यहाँ पर +1. डॉट बॉल आता हुआ यहाँ पर. कौन मारा था? आदित्य ने ना 1 रन. वही आदित्य. और एक यहाँ पर डॉट बॉल. रोहित अच्छी स्टंपिंग कर ही नहीं पा रहे. गोलंदाजी कर रहे हैं यहाँ पर. वेल बोल्ड. यहाँ पर बड़ा हिट लगाने का प्रयास. ये मेरा भाई. एक है ना. चला 4 चेंडू झालेत मात्र आणि धावसंख्या झाली ती 8. आणि नो बॉल. आएगा. अरे यार आगे खेल रहे हैं. बैट पे लगता तो. यावेळेस बॅटीची कडा घेऊन यष्टी रक्षक चांगली कामगिरी करत आहेत. कोणतीही चूक नाही
आणखीन एक स्टंपिंग आउट मध्ये विकेटचं पतन होत आहे. कौन गया आउट कौन हुआ चला आदित्य अभी कौन आया नवीन बॅटरचं नाव सांगायचं. अंकुश हातांगळे. धावबादचा प्रयत्न आणि यश जरूर मिळतंय. विकेटचं पतन धावबादच्या स्वरूपामध्ये. अंकुश हातांगले एक मिनट देख रहा हूँ विकेट पण आहे ना. 6 ओवर चला तर पहिला सामना मात्र विजयी संघ ठरतोय तो अर्थातच रायझिंग स्टार. रायझिंग स्टार अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला रायझिंग स्टार अभिनंदन. हॅलो. चला तर रायझिंग स्टार हा संघ मात्र विजयी होतोय आणि रायझिंग स्टारचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो आकाश. 6 रन आणि 1 विकेट माझ्या त्याच्या खात्यामध्ये जोडले जातील. चला आकाश मॅन ऑफ द मॅच आकाश. रायझिंग स्टार या संघाचा आकाश. हॅलो. रायझिंग स्टारचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायला यायचा. आठ रन. ओके 8 रनाची खेळी आणि खात्यामध्ये जोडलं जातोय. चला तर पाहुणे सोसायटीचे सर्व देवराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. चला तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आकाशसाठी. 8 रनाची खेळी आणि 1 विकेट मात्र त्याच्या खात्यात जोडलं जातं. अभिनंदन आकाश आणि अभिनंदन रायझिंग स्टार आणि मान्यवर देवराम पाटील साहेबांचा आभार. आकाश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र तुला मिळतोय. काय सांगशील या आनंदाबद्दल? बॉलिंग थोड़ी खराब हो गई, सब सही था. ये अवार्ड्स आपको दिया जाता है, क्या कहना चाहेंगे इसके बारे में? क्या आपको दिया जाता है, इसके बारे में क्या कहना चाहेंगे? मेरे को लगा नहीं था मैं जीतूंगा पर जीत गया. आकाश आपको नेक्स्ट मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं. देवराम पाटील साहेब जाऊया पुढच्या मॅच कडे आणि टॉस करायला मी विनंती करतो. PS वर्सेस सुपर किंग दोन्ही संघांमध्ये टॉस होतोय आणि आमचे सकट साहेब यांच्या विठ्ठल सकट साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आणि परंतु हे कडे पाहायला मिळतोय आणि सुपर किंग या संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः आपण टॉस जिंकला तर काय करण्याचा निर्णय असेल? तर सुपर किंग या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग घेण्याचा निर्णय केलेला आहे. त्याच्या विरुद्ध अर्थातच PS हा संघ मात्र उपलब्ध आहे. जर आपण टॉस जिंकला असता तर प्रथम बॉल फर्स्ट
बॉलिंग फर्स्ट, परंतु या ठिकाणी सुपर किंग या संघाने टॉस जिंकलेला आणि चूज टू बॅट मात्र अशी भूमिका घेण्यात आली. जाऊया पुन्हा एकदा मॅच सेशनमध्ये. थँक्यू सो मच.